नमस्कार दर्शक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. महाराष्ट्रामधला आणि भारतामधला आदिवासी आणि पारधी समाज गावाच्या मैलदूर कोसोदूर किलोमीटर दूर राहणारा समाज. कुठल्याही प्रकारचा शिक्षणाचा प्रवाह नाही, कुठल्याही प्रकारची साक्षरता नाही, कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा नाहीत, कुठल्याही प्रकारचं आदराचं नागरिकत्व नाही, कुठल्याही प्रकारचं छत नाही, कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही, शासनाच्या सोयीसुविधा नाहीत. आणि तो समाज म्हणजे महाराष्ट्रातला पारधी समाज. गावात तर जागा मिळतच नाही. एकीकडे पंचायत समितीकडून त्यांना घरकुलं मंजूर व्हायची, मात्र ग्रामस्थांनी त्यांना हाकलून द्यायचं, जागा मिळूच द्यायची नाही. जागा ताब्यात आहे तिथं ते राहत आहेत म्हणून त्यांना घरकुलं द्यायची आणि ती घरकुलं ग्रामपंचायतच्या दंडेलशाहीनं काढून घ्यायची, त्यांना तिथून हाकलून लावायचं. हे प्रकरण बीडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आहे. जवळजवळ 20 वर्ष झालं ते लोक रस्त्यावर राहत आहेत. एका व्यक्तीचा रस्त्यावर आंदोलनादरम्यान कडकडून मृत्यू झाला. त्या पारधी समाजाच्या व्यक्तीला आजपर्यंत न्याय मिळाला नाही. ते अद्यापही रस्त्यावर आहेत. साक्षरता विचारू नका. अ ब क ड हे काय असतं, हे काय मूळ अक्षर असतात, काहीही माहिती नसणारा समाज आणि त्याच्यावर कायम अन्याय होत आलेला आहे. कुठेतरी एखादा सतीश भोसलेसारखा व्यक्ती चतुर पद्धतीनं पुढे येतो, राजकारण्यांच्या सानिध्यात येतो, शिक्षणाच्या पायरीवर येतो, काही चार शब्द शिकतो आणि तिथून नेतृत्व करायला लागतो. गोरगरीब लोकांचे न्याय हक्काचे कामं करून द्यायला लागतो. तेव्हा मात्र सतीश भोसलेला काहीतरी वेगळ्या वर्णावर घेऊन जाण्याचं काम राजकारणी लोक करतायत. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही समजून घेतल्या पाहिजेत. सतीश भोसलेंनी गुन्हे केलेच नाहीत असं मला अजिबात म्हणायचं नाही. सतीश भोसले कुठल्याच गुन्ह्यामध्ये दोषी नाहीये असं मला अजिबात म्हणायचं नाही. सतीश भोसलेंनी कोणालाही मारहाण केली नाही, तो चुकीचा वागलाच नाही, मला असं अजिबात म्हणायचं नाही. तो दोषी आहे, न्यायालय ठरवेल. तो दोषी असेल तर त्याला कठोर सजा देईल. तो फाशीच्या लायक असेल तर त्याला फाशी न्यायालय देईल. आम्ही कुणीही त्याला सजा देण्यासाठी लायक नाहीत, आमचं ते काम नाही. पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे आणि न्यायालय त्याला सजा देईल. मात्र ज्या सतीश भोसलेचं घर होतं ते सतीश भोसलेचं घर काल JCB मशीननं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या फौजफाट्याच्या सुरक्षेमध्ये उद्ध्वस्त केलं. घर उद्ध्वस्त केलं तर केलं, उरलेले लाकडं गावगुंडांनी जाळून टाकले. त्यामध्ये त्यांच्या जीवनावश्यक वस्तू जळून खाक झालेल्या आहेत असंही सांगण्यात येत आहे. या अगोदर जे कोणी ढाकणे आहेत, ज्यांना काही मारहाण झालेली आहे, त्यांचा प्रताप वेगळा आहे. सतीश भोसलेच्या नातेवाईक असलेल्या मुलींना त्या ठिकाणी बोलून घेण्यात आलं. शेतातील रानडुक्कर पकडायचे म्हणून बोलून घेण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, त्यांना मारहाण करण्यात आली अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे. काल त्यांनी पोलिसांमध्ये त्यांचा जबाब नोंदवून सतीश भोसलेंनी ज्यांना मारहाण केली त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत आणि या सगळ्या गोष्टी प्रक्रियेमध्ये आहेत. पोलीस प्रशासनाने इतकी तत्परता दाखवली की सतीश भोसलेच्या आसपासची घरं सुद्धा सगळी उद्ध्वस्त केलेली आहेत. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की या लोकांना अगोदर तर घरच राहिलं नसतं, शिक्षणाचं काय ज्ञान असतं किंवा मग काय शिक्षण असतं हे माहीतच नसतं, शासनाच्या सोयीसुविधा असतात का हे सुद्धा त्यांना माहीत नसतं. अशा लोकांवर अन्याय करणं कितपत योग्य आहे, प्रशासनाकडून या सगळ्या गोष्टी कोणाच्या दबावात करण्यात आलेल्या आहेत माहीत नाही. सतीश भोसले जर या प्रकरणामध्ये दोषी असेल, गुन्हेगार असेल तर न्यायालयाच्या सांगण्याप्रमाणे त्याला सजा होईल. मात्र सतीश भोसलेची पत्नी, सतीश भोसलेची आई, सतीश भोसलेचे नातेवाईक, इतर लोकांचा काय दोष आहे? आणि म्हणून मला मानव अधिकार आयोगाला आवाहन करायचं आहे की मानव अधिकार आयोगानं या सगळ्या गोष्टींची चौकशी करणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये कोण दोषी आहे, मग ते घर पाडणारे लोक दोषी असू द्यात, प्रशासनाचे लोक दोषी असू द्यात, त्यांना कोणाच्या सांगण्यावर ह्या सगळ्या गोष्टी करायला लावल्या ते दोषी असू द्यात, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. कोणाचंही घर उद्ध्वस्त करण्याचा अधिकार कोणालाही नाही. आणि विशेषतः खरं सांगायचं झालं तर सतीश भोसलेचं ते घर समोरून जरी फार आलिशान बिल्डिंगसारखं दिसत असलं तर मध्ये मात्र ते झोपडं होतं आणि त्याने त्याच्या कष्टाने, मग ते कुठल्या कष्टाने घेतलं होतं हे पोलीस तपासतील, त्याला फार रंग आणला होता आणि तिथं ते राहत होते. पक्क घर नव्हतं की जे मोडलंच जाऊ शकत नाही आणि एखाद्याचं घर मोडायचं हा जरा परवानगीचा विषय आहे असं होऊच शकत नव्हतं. ते झोपडं होतं, कधी मोडलं जाऊ शकत होतं. असं असताना मात्र त्या झोपड्यावर कुणी बुलडोजर चालवलं हा सगळ्यात मोठा सवाल आहे. सतीश भोसलेंचं घर पाडण्याचा अधिकार नेमका कुणाला आहे हा सवाल मानव अधिकार आयोगानं विचारावा. आणि मानव अधिकार आयोगाला माझा विनंती आहे
की या सगळ्या गोष्टींची सखोल चौकशी करा. हे घर नेमकं कोणी पाडायला लावलेलं आहे, सतीश भोसलेंच्या नातेवाईकांना कोणी उघड्यावर आणलेलं आहे, याची चौकशी करायला हवी. सतीश भोसलेच्या गुन्ह्यांचं समर्थन अजिबात नाही, मात्र त्यांच्या कुटुंबियांना त्रास देणं याचंही समर्थन नाही. ज्यांनी हे घर पाडलं आणि त्यांना फार गुदगुल्या आणि फार हसायला येतंय, या सगळ्या गोष्टी अत्यंत दुर्दैवी आहेत, माणुसकीला काळीमा फासणार आहेत. त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा कोणालाही अधिकार नाही आणि म्हणून मानव अधिकार आयोगाला माझी विनंती आहे, मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींची चौकशी करा. सतीश भोसलेला अटक करणं इथपर्यंत ठीक आहे, मात्र सतीश भोसलेंना अटक करून त्याचं घर उद्ध्वस्त करणं हे कितपत योग्य आहे, हे कोणाच्या सांगण्यावरून झालंय, हे सगळं बाहेर येणं गरजेचं आहे. लोकांना कळणं गरजेचं आहे याच्या मागे नेमकी ताकद मोठी कोणती आहे आणि ती ताकद कोणासाठी वापरली जाते. आजपर्यंत सतीश भोसलेंचं घर पाडण्यासाठी का कोणी पुढे आलेलं नाही, ते वन विभागाच्या जागेवर होतं हे सगळ्यांना माहीत होतं. असं असताना ते घर का पाडलं नाही. आज कुठल्या तरी एखाद्या नेत्याला कुरघोडी आणि टार्गेट करण्यासाठी सतीश भोसलेंच्या नातेवाईकांना अमानुषपणे त्यांना त्रास दिला जातोय, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही समजून घेतल्या पाहिजेत. आणि म्हणून माझं आव्हान आहे सामाजिक कार्यकर्त्यांना, मानव अधिकार आयोगाला आणि सर्व तमाम समाजहित संघटनांना माझं आवाहन आहे, या सगळ्या गोष्टींची चौकशी करणं गरजेचं आहे. अगोदरच दुरापास्त असलेला समाज हा गावकोसा बाहेर अजूनही आहे, तो प्रवाहात आलेलाच नाही, त्याला येऊ दिलं जात नाही, जिथं आहे तिथूनच पलीकडे ढकलून दिलं जातं, त्याचा कडेलोट केला जातोय. अशा प्रकारची ही सगळी परिस्थिती महाराष्ट्राच्या चित्राला, महाराष्ट्राच्या सार्वभौमतेला काळीमा फासणारी आहे. दीपक केदार यांनी आवाहन केलंय या सगळ्या गोष्टींवर चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. ऑल इंडिया पॅन्थर सेना या सगळ्या गोष्टीचा निषेध करतंय असं सुद्धा दीपक केदार यांनी म्हटलंय. आणि मराठी महाराष्ट्र सुद्धा आवाहन करतंय, या सगळ्या गोष्टींचं समर्थन अजिबात केलं जाऊ शकत नाही. जर सतीश भोसले दोषी असेल तर त्याला कठोर कारवाई आणि त्याची शिक्षा द्या, मात्र त्याच्या नातेवाईकांना दोषी नसताना शिक्षा का दिली गेली, यात नेमके दोषी कोण आहेत याची चौकशी होणं गरजेचं आहे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथं सुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. खूप खूप धन्यवाद.